दिल्ली अभी दूर नाही म्हणत दिल्लीला जाऊन बैठका घेऊन विधानसभेची दिल्ली गाजवण्याच्या तयारीला महायुती लागलीये. लोकसभा निवडणुकीत जागा वाटप आणि याद्या यावर सोडून महायुतीने सगळ्यावर फोकस केला आणि बहुमताने मात्र महायुतीवरचा फोकस हलवला. पण यंदा महायुतीने आधीपासूनच तयारी करत विधानसभेला सिरियसली घेतलंय. महायुतीतल्या तिन्ही पक्षांची पहिली यादी जाहीर झालीय. त्यात भाजपने 99, शिंदेच्या शिवसेनेने 45 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 38 जागांवर त्यांचे उमेदवार निश्चित केलेत. 106 जागांवर अजूनही विचार सुरूच आहे. पण यावेळच्या महायुतीचा पॅटर्न काय, पहिल्या यादीबाबतच्या सारख्या गोष्टी काय आणि यामुळे महायुतीला फायदा होणार की तोटा, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. याच प्रश्नांची उत्तरं शोधूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. विधानसभेच्या धर्तीवर आता राजकीय पक्षांच्या याद्या जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. यंदाची निवडणूक ही सगळ्यांच्याच राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बनून आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला यावेळी जोरदार तयारी करावी लागणार आहे. या बाबतीत महायुती आणि महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार हे विचार करून जाहीर केलेत. आता महायुतीचा विचार करायचा झाला तर महायुतीच्या पहिल्या यादीत तिन्ही पक्षात अनेक कॉमन फॅक्टर दिसून आलेत. काय आहेत ते कॉमन फॅक्टर, चला पाहूया. भाजप आणि शिंदेची शिवसेना तसंच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या युतीने 80हून अधिक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, जे पदावर विश्वास दर्शवत आहेत. या उमेदवारांमध्ये प्रस्थापित स्थानिक समर्थन आणि नेतृत्व अनुभव असलेल्यांचा समावेश आहे. तरीही गेल्या निवडणुकीत भाजपने खराब कामगिरी केलेल्या काही जागा पुन्हा नव्या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. ज्या प्रदेशात पूर्वीचे उमेदवार कमी प्रभावी होते, अशा प्रदेशांमध्ये नवीन चेहरे सादर करण्याचा प्रयत्न आहे. ही समतोल साधणारी कृती म्हणजे प्रस्थापित संरचनेत संपूर्णपणे फेरबदल न करता मतदारांच्या भावनांशी जुळवून घेण्यासाठी एक रणनीतिक प्रतिसाद आहे. तिन्ही पक्षांनी अनुभवी राजकारणी आणि स्थानिक गड निवडण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे त्यांचा पारंपरिक मतदार आधार सुरक्षित राहील. युतीमधील प्रत्येक गटाला त्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेले प्रदेश देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, भाजपने उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं आहे, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाणे आणि ग्रामीण भागातल्या भागांवर लक्ष केंद्रित करते, जिथे त्यांचा मतदार हा एकनिष्ठ आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला ते लक्ष करत आहेत. हे प्रत्येक गटाला नवीन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज कमी करून स्थापित सामर्थ्याचा फायदा घेण्यास मदत करतंय. जागा वाटपाच्या वादामुळे युतीमध्ये काही प्रमाणात अंतर्गत मतभेद निर्माण झालेत. उदाहरणार्थ, विशिष्ट जागा मागणारे भाजपचे सदस्य अधूनमधून वाटपाच्या निर्णयामुळे नाराज झाले आणि शिंदे गटालाही अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं. या आव्हानांचं व्यवस्थापन करण्यासाठी युतीने आमदारांमधील असंतोष कमी करण्यासाठी आणि स्थानिक नेत्यांचं मूल्य सुनिश्चित करण्यासाठी बऱ्याच चर्चा आणि बैठका घेतल्या. महायुतीच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या याद्या इतर पक्षांमधून बाहेर पडलेल्या नेत्यांवर जोरदार लक्ष केंद्रित करतात. राजकीय बदलांचा फायदा घेण्यासाठी आणि युतीने संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार आव्हान व्यापक करण्यासाठी डिझाईन केलेली ही एक धोरणात्मक चालू आहे. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी धोरणात्मक दृष्ट्या काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावशाली नेते आणले आहेत. या नेत्यांनी बऱ्याचदा स्थानिक अनुयायी प्रस्थापित केलेत, जे त्यांचे विद्यमान समर्थन तळ त्यांच्यासोबत आणतील, अशी महायुतीला आशा तरी आहे. ही युक्ती युतीला अशा प्रदेशांमध्ये विश्वासार्हता देते, जिथे त्यांची उपस्थिती पूर्वी कमकुवत होती. प्रतिस्पर्धी पक्षांच्या माजी सदस्यांचा समावेश करून महायुतीच्या सध्याच्या स्थितीबद्दल असमाधानी असलेल्या किंवा बदलाच्या शोधात असलेल्या मतदारांना आव्हान करू शकते. हाय प्रोफाईल पक्षांतर करणाऱ्यांचा समावेश युतीला एक विश्वासार्ह पर्याय म्हणून स्थान देण्याचं काम करतं, ज्याचा उद्देश त्यांच्या पूर्वीच्या पक्षांबद्दल भ्रमनिराश झालेल्या मतदारांचा पाठिंबा गोळा करणे आहे. हे उमेदवार अनेकदा त्यांच्या पूर्वीच्या पक्षांच्या नेतृत्वावर किंवा धोरणांवर टीका करतात. यामुळे बदलासाठी उत्सुक असलेले मतदार आकर्षित होतात. अशा आकड्यांमुळे प्रतिस्पर्धी पक्षाच्या रणनीतींची माहिती मिळू शकते, ज्यामुळे महायुतीला प्रचाराची सूत्र बळकट करण्यास मदत होऊ शकते. आता हे फॅक्टर्स पाहिल्यानंतर याचा महायुतीला किती फायदा होणार हे पाहणंही महत्वाचं ठरतं. भाजपला सर्वाधिक जागा देऊन आणि प्रत्येक गटाला त्यांच्या प्रादेशिक ताकदीनुसार संरेखित करून महायुतीने महाराष्ट्रातील विविध मतदारांच्या संख्येत आपलं आकर्षण वाढवलंय. हा दृष्टिकोन अशा ठिकाणी युतीचा प्रभाव वाढवतोय जिथे प्रत्येक पक्षाचा आधीच प्रभाव आहे.
ज्यामुळे त्यांना स्थानिक पाठिंबा असलेल्या जागा टिकवून ठेवण्याची किंवा मिळवण्याची शक्यता वाढू शकते. विरोधी पक्षांमधून बाहेर पडलेल्या उमेदवारांच्या लक्षणीय संख्येसह महायुतीला प्रस्थापित स्थानिक अनुयायी असलेले नेते मिळतात. हे पारंपरिक विरोधी बाले किल्ल्यांपासून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागात जिथे राष्ट्रवादीचे माजी नेते निष्ठावान मतदारांना आकर्षित करू शकतात, मतं काढून घेऊ शकतात. या बदलांमुळे प्रमुख मतदारसंघात महायुतीला फायदा होईल आणि महाविकास आघाडीच्या विरोधात स्पर्धात्मक धार कमी होईल अशी अपेक्षा तरी आहे. नवीन तरुण उमेदवार आणून तरुण मतदारांना आणि नव्या राजकीय दृष्टिकोनाच्या शोधात असलेल्यांना आकर्षित करण्यासाठी महायुती स्वतःचं स्थान घेते. नवीन चेहऱ्यांवरील हे लक्ष विशेषतः शहरी केंद्रांमध्ये आणि फर्स्ट वोटर्सना आकर्षित करू शकतं, ज्यामुळे स्पर्धात्मक प्रदेशांमध्ये त्यांच्या एकूण मतांचा वाटा वाढू शकतो. कोणतेही अचूक अंदाज नसले तरी या धोरणात्मक घटकांमुळे महायुतीची कामगिरी मागील निवडणुकीच्या तुलनेनं सुधारण्याची शक्यता आहे. पण इथे हेही लक्षात घ्यायला हवं की महायुती इतर पक्षांकडून लक्षणीय संख्येनं उमेदवार आकर्षित केले असले तरी या पक्षांतर करणाऱ्यांना पक्षातील दीर्घकाळ टिकून असलेल्या मतदारसंघातील निष्ठावंत मतदारांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. नेत्यांची वारंवार होणारी बदली संधी साधूपणाची छाप देखील निर्माण करू शकते, जे अशा हालचालींना वैचारिक अखंडतेचा अभाव म्हणून पाहणाऱ्या मतदारांना दूर करू शकते. पक्षांतर करणारे पक्षांतर्गत फूट पाडू शकतात, कारण पक्षातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना नवीन प्रवेशाच्या बाजूने बाजूला सारलं जाऊ शकतं. यामुळे पक्षाच्या तळागाळातील सदस्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि पक्षाची स्थानिक संघटनात्मक ताकद कमकुवत होऊ शकते. याचा फटका महायुतीला बसू शकतो. आता या कॉमन फॅक्टर्स पुढच्या यादीतही तग धरून राहतील का? उरलेल्या जागांवरचा महायुतीत असलेला तिढा नेमकी कधी सुटणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? या कॉमन फॅक्टर्समुळे महायुती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार का? महायुतीतून बंडखोरी होणार की महायुती नाराजींची समजूत घालण्यात यशस्वी ठरणार? या नाराजांना उरलेल्या जागांमध्ये काही चान्स आहे का? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.